ती खेळणीवाली दुश्मन आहे महाराष्ट्री दौलतीची आणि माझी बी. जिथं कुठं दिसेल तिथं सर घालून काढणार आहे तिचं. स्वर्ग सुख विणती है तलम तलम धागे प्रीत चेतवून सारे प्रीत ही अंतरी शुभ्र शुभ्र चांदणी संचित है जन्माचे आत दिनी लोक हे मागे चांद पितुर लागे रे पितुर लागे कुटिलता जटिलता कुटिलता ही भवतारे आसमान जाची पान जाची जिनदार तुझी आसमान जाची पान जाची जिनदार तुझी बाजी. हल्ली या चोरट्यांचा सुलसवाट फार वाढलाय. होतं नव्हतं तेवढं सगळं लुटून नेलं बघा दादाजी. अहो पण असं कसं पडलं दरोडा? तुम्ही कोतवालीत फिर्याद दिली का नाही? कसला दरोडा दादाजी? आता तुम्हीच म्हणलं ना चोराचा सुळसुळाट झालाय, दरोडा पडलाय म्हणून. मी नाही म्हणलं, तुम्ही विसरलात. मी म्हणलं बाजी कसा आहे. बाजी वय हा. बाजी झा की आमचा सह्याद्रीच्या खोऱ्यात वाढलेलं वाघरू आहे आमचा बाजी. तलवार चालवतो, दांडपट्टा चालवतो, खंजीर, धनुष्यबाण, भाला, लाठी काठी सगळं तरबेज आणि नेक दिलाचा बाजी. त्याच्या लग्नात तर असणार मी. कसं नाचणार? बाजी सारख्या गद्दाराला कोण पोरगी देणार? कोण म्हणतं बाजी गद्दार? समोर ये, सरच कलम करतो. मग दरोडा टाकणाऱ्याला शिक्षा मिळणार म्हणा की. हा काय म्हणलं? मी म्हणलं दरोडा टाकणाऱ्याला शिक्षा मिळणार म्हणा की. दरोडा? अहो आता गुन्हा केला तर सजा मिळणारच ना. आणि तो कोतवालांचाच खास माणूस असेल तर, तुमच्यातलाच असेल तर. किती बी खास असू दे, कोतवाल गुन्हेगारांना सोडित असतात. म्हणजे सजा मिळणार म्हणा की. आज नाही तर उद्या. गुन्हारच असल्या गुन्हेगारांना तर भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे. खरंच की काय? लटकवायलाच पाहिजे, लटकवायलाच पाहिजे. ह्या खऱ्या गुन्हेगाराला फासावरच लटकवा. बाहेर आवाज कसला सगुणा मावशी? फार वेळ झाला गोंधळ सुरू. बघतेशी. आणि फासावर लटकवण्याआधी कोतवाली समोर चापकानं फोडून पण काढा दादाजी. टवाल काय करतायत काही जण.
दादाजी चला, माई घरी वाट बघत असेल. कोतवालांनी सजा दिली नाही ना, दादाजी स्वतः सजा देईल. या की तुमच्याच हातात आहे सजा देणं, पण तुम्हाला नाही जमलं तर मला नाही जमलं तर बाजी सजा देईल. हे नवलच आहे. स्वतःचा शिर उडवणार की काय? असल्या टवाळक्यांवर फिर्यादच केली पाहिजे बघा कोतवालीत. असल्या गुन्हेगारांना तर भर चौकात फासावर दिलं पाहिजे. तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही खाऊन घ्या. घ्या, खाऊन घ्या. मला नाही जमलं बाजी सजा देईल. हे नवलच आहे. स्वतःचा शिर उडवणार की काय? दादाजी काढा की आता तलवार. अरे फितुराला समोर तर येऊ दे. अहो तो तर तुमच्या जवळच आहे. काय बाजी बरोबर ना? म्हणजे आता तर आम्हाला असंच समजलं बाबा. बाहेर चुकीचं समजलंय तुम्हाला. दुसरं कुणी बी फितुरी करल, माझा बाजी फितुरी करणार नाही. असं तुम्ही म्हणताय. साऱ्या पुण्यामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली आहे. लोहाला पळून जायला मदत केली तुमच्या बाजीनं. गद्दार आहे तुमचा बाजी. वाटेल ते बोलू नका. नाक्यावर बसून आरोप करणं सोपं आहे, पण एका प्रामाणिक माणसावर चिखलपेट करताना जरा तरी विचार करायचा. देवानं तोंड दिलंय म्हणून काहीही बरळताय. कधी हाती साधी लाठी तरी घेतलीये का तुम्ही? या बावनखानीतल्या बायका नाचगाणं सोडून तलवार कधीपासून चालवायला लागल्या? म्हणलं कोण? आता एवढं तोरत बोलायला लागले तर अजून काय समजायचं? लई तोरा बघितलं आजवर. ह्यासनी तर बस, एक शब्द जरी वावगा काढला तरी जीभ हात सोडून जाईल हातात. चला ना, रे, चला ना, चला, काहींच्या चला. नादाला लागते. चला चला. तुम्ही कशाला मध्ये पडला? कुचाळ काय करणारी रिकाम तिकडी माणसं ती. पण तुमच्याविषयी भलतं सलतं बोलत होते. बोलू दे, आमच्या अंगाला भोकं नाही पडत. पण माझ्या मनावर घाव होत आहेत त्याचं काय? माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला कशाला? तुमची कसली चूक?
चुकीची झाली. मी चुकीचा निर्णय घेतला. पण मूळ कारण मी आहे. नाही सहन होत आता मला. शिलेदार, हे सगळं माझ्यामुळे होते. घेऊन चला मला कोतवालांकडे. मीच आहे ती खेळणीवाली. एकदा बोलला परत बोलू नका. कुणी ऐकलं तर? नाही, अहो मीच आहे ती खेळणीवाली. घेऊन चला मला कोतवालांकडे. त्या दिवशी मी आधीच लय मस्करी झाली, तुम्ही अजून करू नका. ती खेळणीवाली दुश्मन आहे महाराष्ट्र दौलतीची. माझी जिथं कुठं दिसेल तिथं सरकलम करणार आहे तिचं. दादाजी चला. पोरी, माझ्यासाठी तू काय बी करशील ठाव आहे मला. तर असं खोटं नाटक बोलू नकस. नाही दादाजी, शिलेदार खोट्या आरोपातून सुटायला पाहिजे. सुटणार की, पण तू तुझा जीव कशाला पणाला लावतीस? बाजी वाचाव म्हणून करतीस ना सगळं. नाही, समजावा त्यांना. मीच आहे खेळणीवाली. कस मग हार कुठे दाखवू बघू. नाहीये माझ्याकडे. तुझं मन समजतंय मला पुरे. काय उपयोग नाही बघ. पण मला शिलेदारांची अवस्था बघवत नाहीये. ते यातून सुटले पाहिजेत. जर ती खेळणीवाली सापडत नाही तोवर मनात आणलं तरी बाजी सुटणार नाही. पण तू भलत असेल तर काही करू नकोस. एक वेळ बाजी तुझ्यासाठी जीव दिली, पण तुझ्यावर कसला हात येऊ देणार नाही. चल पुरी, आता जा घरी. चौघ फिरू नको. जा घरी पुरी. हिरा, अगं ये हिरा. हिरा, अगं ये हिरा. हिरे, दार उघडत नाही काय? डोळा लागलाय वाटतं तिचा. कुठं बाहेर गेला नसतील ना? व तुला कशाला नसत्या चौकशा पाहिजेत? जा तुझं काम कर. नाही, बडीबिनी सगळ्यांनाच हिरावर नजर ठेवायला सांगितली. ताई साहेब, अहो ताई साहेब. अगं हळू की, उगं बडीबीची झोप मोड करशील. हिरा, अगं ये हिरा, अगं ये हिरा. नशीब माझं. डोळा लागला वाटतं तिचा. हो. वाईटचं पण पडलं होतं का? नाही, चेहरा उतरलेला आणि डोळ्यात आसवं. तुला काय करायचंय? जा तुझं काम कर. वय
हे बघ गोष्ट सांगत असताना झोपी गेला. कसा आहे शिलेदार? गेलतीस ना गाठ घ्यायला, तू बाहेर गेलीस आणि माझ्या काळजाचा लकला काही तर. बडीबीला कळलं तर ऐकत जा की जरा. छबू मामा, एवढं सगळं झालं तरी शिलेदार त्यांच्या मनातलं वादळ समोरच्याला कळू देत नाही. तुला तर त्यांच्या चेहऱ्यावरनं मनातलं कळतं ना, मग का अशी वेळ यावी एका भल्या माणसावर, आणि तेही माझ्या माणसावरच का? हिरे, जरा धीरानं घे. आपल्या हातात काय बी नाही. आपल्याला गप राहावं लागेल आणि शिलेदारासनी बी काळजी घे. बाजी, अरे काय झालं? बोल की काहीतरी. काय बोलणार अक्का, बाजारात नाही ते बोलायला लागले माणसं. चटक बसत होतं मनाला. सोडून द्यायची ताकद. किती झालं तरी आपण धरतीची लेकरं आहोत. तिची सेवा करू आणि कष्टाची मीठ भाकर खाऊ. अरे खावा की, भाकऱ्या गार झाल्यात ताटात. बाजी, अरे तुझ्याशिवाय कोण आहे रे माझा या जगात? तुझा बाप पाणीपतात गेला तेव्हा जगणं सोडायचं होतं मला, पण तू होतास माझ्या संगतीला. मी आज जिथे आहे ते निस्ती तुझ्यासाठी. आणि तुला जर काय झालं तर आजवरचं माझं समज जगणं वायाच आहे. अरे सोडते सगळं, आपण आपली जमीन कसून जगूया. अरे तू कशाला काळजी करतोस? तुझी माय लई खंबीर आहे, तुला कशाची कमी पडू देणार नाही. जगण्याची काळजी नाही माय मला, पण आपल्या घराण्यावर लागलेला कलंक तो जीव खायला लागला माझा. भावावरनं काय म्हणत असेल मला. अरे वर्ण बघणाऱ्याला जे खरं असतं तेच दिसतं बाजी. खोटाडी माणसं ही खाली असतात. सोडून देते विचार आणि सोड ती चाकरी. नाही बाई, ते लोहा आणि खेळणीवालीनं आपल्या मराठी दौलतीवर वार केलाय. मी असं सोडणार नाही त्यांना. त्या खेळणीवाल्याच्या नादानच ही येळ आली तुझ्यावर, तरी तू तिचा नाद सोडाय का तयार नाहीस बघ. दाद्या, तू तरी समजाव बाबा ह्याला. एका इमानी शिपावर आलेला डाग मिटायच पाहिजे. पाहिजे त्या लोहाच्या मुसके कसे आवडायचे ते बघायला पाहिजे आपल्याला. तो गेला पळून, त्याचा नाद सोडा आणि त्या खेळणीवालीच्या मागं लागा, म्हणजे समजच मिटल. खेळणीवाली माहिती आहे ना तुला? अगं बाय, मगच गाठ पडली आणि तिने स्वतः सांगितलं मी खेळणीवाली म्हणून. नाही थांब थांब थांब, ते ध्यानात आहे ना पाहिजे. कोणी सांगितलं? दादाजी उगा काय बी बोलू नका. अरे नाही, खरंच तिने स्वतः कबुली दिली. अरे मग धरायचं नाहीस का तिला? कुणाला? अरे त्या खेळणीवालीला. मी कसं धरणार? बाजीनं धरायला पाहिजे तिला. अरे मग बाजीला सांगायचं नाहीस का तू? अगं बाजीला सांगताना ऐकलं ना मी. हे बघ दाद्या, कळलं असं जरा बोल.
कुठे ती खेळणीवाली? आता मला काय ठाऊ? अरे तुला गाठ पडली म्हणतोयस ना तू? अगं असं तिनं सांगितलं मला आणि बाजीला. दादाची खेळणीवाली कुठं आणि त्या कुठं? काय बी बोलतात, मी बघितलं खेळणीवाली. आज न उद्या त्या खेळणीवालीच्या मुसका आवडल्याशिवाय राहणार नाही हो बाजी.